नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड भूगोल या विषयामधील प्रत्येक पाठामधलं काय काय महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिला पाठ आहे तो म्हणजे क्षेत्रफळ. त्यामधले काही क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. मग याच्यामध्ये तर असे म्हणजे संवादरूपी पाठ आहे, तर मग कसे प्रश्न येणार किंवा मराठीप्रमाणे याच्यामध्ये प्रश्न येणार का कोण कोणास म्हणाले वगैरे, तर नाही, असलं काही येणार नाही. मग याच्यामधून कसे प्रश्न येतात, तर एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे याच्यावर खूप मोठे मोठे प्रश्न येत नाहीत किंवा अगदीच जोड्या लावा वगैरे किंवा रिकाम्या जागा भरा, याच्यामध्येही यातले प्रश्न येणार नाहीत. मग यातले प्रश्न कशामध्ये येतात किंवा कोणते कोणते येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न बनतो ते म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे काय. सो हे तुम्हाला एका वाक्यात लिहायचं असतं, क्षेत्रफळ म्हणजे काय. याचं उत्तर कुठे मिळणार, तर याचं उत्तर तुम्हाला डायजेस्ट मध्ये किंवा अपेक्षित जर तुम्ही फॉलो करत असाल त्याच्यामध्ये पण पाहायला मिळेल. ठीक आहे. सो क्षेत्रफळ म्हणजे काय हा एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी एका मार्काचा प्रश्न बनतो. त्याच्यानंतर याच्यामधलं अदलामधलं तुम्हाला काही करायचं नाहीये, ग्राफ वगैरे नकाशा वगैरे यातलं काही येत नाही. नेक्स्ट आहे, हे पण क्वेश्चन्स तुम्ही स्किप करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, तर क्षेत्रफेटी दरम्यान सातत्याने कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल. हा क्वेश्चन तुम्हाला अगेन एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या वस्तूंची काळजी घेणार किंवा जर तुम्ही एखाद्या समुद्राच्या ठिकाणी भेट देणार असाल तर तिथे भरती ओहोटी याचा अंदाज घेऊन हे कराल किंवा जास्त जवळ म्हणजे जास्त आतमध्ये जाणार नाही समुद्राच्या वगैरे, या काही गोष्टींची नावं तुम्ही या काही गोष्टी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे धाब्याच्या घरांविषयी तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काही प्रश्न आहेत ती म्हणजे एक्सरसाइज मधली. तर आता एक्सरसाइज मधल्या प्रश्नांमध्ये काय काय आहे, याच्यामध्ये आहे तुम्ही दिलेल्या क्षेत्रफळीचा अहवाल तयार करा. तर अहवाल तयार करायला नाहीये, तुम्हाला काय येतं, प्रश्नावली लिहायला येते. सो शेवटचा जो प्रश्न आहे 4 मार्कांसाठी आपण उत्तर लिहितो. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न, त्याच्यामध्ये 4 मार्कांसाठी उत्तर लिहायची असतात. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की एखाद्या कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा, किंवा असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला ऍटलिस्ट 8 प्रश्न बनवायचे असतात. किंवा एखाद्या कुठल्या तरी स्थळाचं नाव दिलं असेल किंवा स्थळाचं नाव दिलंही नसेल, तुम्ही भेट दिलेल्या तुम्ही एखाद्या स्थळाला भेट देणार आहात आणि त्यासाठी प्रश्नावली तयार करा, मग ते स्थळ कुठलं पण असेल. ठीक आहे. सो प्रश्नावली तयार करताना काय काय विचारायचं असतं त्याच्यामध्ये, की तो जो काही कारखाना असेल तो त्याचा नेमका कच्चा माल काय आहे, किंवा त्या कारखान्यामधून काय नेमकं बनतं, किंवा त्या कारखान्यामध्ये किती कामगार काम करतात आणि त्या कामगारांच्या सुरक्षतेबद्दल काही व्यवस्था आहे का, किंवा इथून जो काही पक्का माल बनतो तो कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो. असे काही प्रश्न तुम्हाला 8 प्रश्न बनवायचे आहेत, जे तुम्ही तिथल्या मेन संचालकाला वगैरे विचारू शकता आणि त्याच्यापासून अजून माहिती मिळवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्षेत्रफळी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. हा पण प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. सो ई करायचं आहे. हे तुम्ही मनाने पण लिहू शकता. तुम्ही कधीतरी भेट दिली असेल, कधीतरी पिकनिकला गेला असाल तेव्हा काय काय घेऊन जायचं, नकाशा घेऊन जायचा आहे, दुर्बीण घेऊन जायचं आहे, होका यंत्र घेऊन जायचं आहे, वही, पेन, पाण्याची बाटली, टोपी एक्सेट्रा जे काही गोष्टी असतील त्या, हे तर इझी आहे, त्याच्यामुळे करायची पण गरज नाही पडणार. नेक्स्ट आहे क्षेत्रफळीची आवश्यकता स्पष्ट करा. आता आपण एखाद्या ठिकाणाला भेट द्यायला जातोय, मग का भेट देणं गरजेचं आहे वगैरे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहायचंय. सो पहिला प्रश्न होता क्षेत्रफळ म्हणजे काय. दुसरा प्रश्न होता क्षेत्रफळ दरम्यान तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल. तिसरा प्रश्न आहे की एखाद्या कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. नेक्स्ट आहे क्षेत्रफळ दरम्यान कचऱ्यांचे व्यवस्थापन कसे कराल, आणि नेक्स्ट आहे क्षेत्रफळीची आवश्यकता स्पष्ट करा. तर एवढेच प्रश्न तुम्हाला या पूर्ण लेसन मधून करायचे आहेत, आणि यातला फक्त हा प्रश्न 4 मार्कांसाठी येतो. बाकी सगळे प्रश्न साधे सुधे आहेत, 2 ते 3 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतात, आणि क्षेत्रफळ म्हणजे काय 1च मार्काला येतो. तर अशा पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर मधले क्वेश्चन्स आहेत. याच्या बाहेर कुठलाही प्रश्न तुम्हाला या चॅप्टर मधल्या एक्झाम मध्ये नाही पाहायला मिळणार. एवढेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. सो ही एक सिरीज असणार आहे. हा आपला पहिला चॅप्टर झाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. असं करत करत आपण सगळे चॅप्टर्स कव्हर करणार आहोत. सो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तरच मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन. कारण माझ्या मते जर तुम्हाला बेनिफिट होत असेल तर मी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. सो तुम्ही शेअर केलात तर मला कळेल की तुम्हाला याचा फायदा होतोय, आणि मग मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन. ठीक आहे. लाईक करून पण सांगू शकता, कमेंट पण करू शकता, मला आवडेल ते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे, सो नक्की पहा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.